पैसाच पैसा आहे आता. वाणदाजी धुळे साहेबांकडून सावळे संघ क्वालिफाय झाला तर 3,000 आणि चोरावले क्वालिफाय झाला तर सुनील बागडे यांच्याकडून 3,000 आणि नितीन दादा धुळे यांच्याकडून 5,000. 5,000चं बक्षीस आलं आणि हा चाललाय चेंडू बाउंड्री पार. कडक बॅटिंग जय डाबा या चोरावल्याची. धावा इथून वाढतायत. टीमची टोटल पुढे चालली आहे. नितीन दादा धुळे सुनीलजी ठोंबरे दादांचं आगमन झालं आणि मैदानावरती जय डाबा या चोरावल्याचा स्कोर या चौकाराच्या मदतीने पुढे चाललाय. धावा संख्या स्कोर कार्डवरती पोहोचली आहे 5 चेंडू 9. 5 बॉल 9. बॅटिंग करतोय तो मात्र भारत आणि राजेंद्र. चांगला चेंडू टाकलाय पण ह्या दरम्यान व्हाईट बॉल. लाईन लेंथ बघितली, चेंडू कुठे निघाला याचं पंचांनी ऑब्झर्वेशन केलं. 10 धावा 5 चेंडू मध्ये टीम जय डाबा या चोरावल्याच्या. खरं तर नितीन दादा धुळे या मंचावरती उपस्थित आहेत. भरपूर क्रिकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी इथून तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला. चर्चा आपण करतोय. कर्जत पंचायत समितीची निवडणूक जिंकले नितीन दादा धुळे, नवनिर्वाचित सदस्य आहेत. पण भरपूर क्रिकेट चोरावळे गावासाठी त्यांनी देखील खेळलेलं आहे. आज खरं तर त्यांना वेळ फार कमी असतो पण आता टीमला सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आवर्जून नितीन दादा, सुनील ठोंबरे दादा, वाळकू माळी, मधुकर बुवा कडव, कमलाकरजी भुंडेरे सगळ्यांची उपस्थिती या मॅचसाठी. आणि इथून निर्णय तिसऱ्या पंचांचा व्हाईट बॉलसाठी बघायचा आहे. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आमच्या तिसऱ्या पंच तीक्ष्ण दृष्टीने बघतात. डिसिजन क्लोज आहे कारण चेंडू ज्या पद्धतीने पडला परत एकदा आपण वारंवार चेक करतोय. लाईन त्यानंतर चेंडूचा टप्पा आणि सगळ्या गोष्टींची पाहणी आता आमचे अंपायर करतात. वारंवार रिटेक आम्ही घेतोय कारण योग्य निर्णय तुम्हाला आला पाहिजे आणि त्यासाठी तिसरे पंच इथून मात्र मला क्लिअर व्हिजिबिलिटी नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच कायम राहील. व्हाईट बॉल आणि रन झाले तर 10. 5 बॉल 10. भरपूर कॅश प्राइज या मॅच मध्ये. 5 चेंडू 10 धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम जय डाबा या चोरावले. भारत माळी मैदानाच्या आतमध्ये. भारतच्या बॅटमधून वा शॉट ऑफ दी ओव्हर. चालला चेंडू बाउंड्री पार. नितीन दादा धुळे यांच्या तालमीत घडलेले हे नवे सितारे आहेत जे जय डाबा या चोरावल्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा उभारत आहेत. त्या मात्र 14. भानुदाजी धुळे साहेब यांच्याकडून जर का सावळे संघ क्वालिफाय झाला तर 3,000 आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देतात बक्षिसांच्या मधून. ते सुनीलजी बागडे साहेब त्यांच्याकडून चोरावले क्वालिफाय झाला तर 3,000. नितीन दादा नव्हते. सुनीलजी बागडे साहेबांनी मी एकच प्रश्न विचारला की आता सासूरवाडीची टीम की मित्राची टीम. त्यांनी दिलखुलासपणे सांगितलं की चोरावले माझा संघ आहे. खरं तर मित्राच्या बाजूने जास्त कौल दिला सुनीलजी बागडे साहेबांनी. आणि आता दमदार बॅटिंग जय डाबा या चोरावले. भरपूर चर्चा चोरावले टीमची होते की कारण पहिल्यांदा 2-3 वर्षांनी उतरलाय पण दमदार परफॉर्मन्स देतो. समजा 11 सावळे 1 ओव्हरमध्ये रन्स खर्च करतोय. अमर धुळे टोटल 14. सावले गावचे रील स्टार अमर माळी खाता पिता लॉगर करतात. आता या रील्स कव्हर करतात कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे. 1 ओव्हर धावा आहेत 14. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आपण बघू शकाल ओमकार उर्फ दद्दू. पहिला बॉल खोदून काढलाय राजेंद्रने. समोर चाललाय मिड ऑफ मधून बॉल लॉंग ऑफ कडे. मिस झालाय चेंडू. 1 रन मिळेल. धावा 15. आमदार चषकाची ही दुसरी रात्र. कोणता संघ क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचेल सगळ्यांच्या नजरा लागलात. ही मॅच म्हणजे जय डाबा या चोरावल्याच्या क्रिकेटला एक नव संजीवनी देणार आहे. सुनीलजी ठोंबरे साहेब रेल्वे कर्मचारी उद्या कदाचित सुट्टी घेतील जर का मॅच जिंकली तर. 1 रन आली. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत. बॉलिंग अटॅक चांगला. ओमकार उर्फ दद्दू बॉलिंग साठी आलाय. भारत माळीचे स्ट्रोक पाहण्यासारखे आहेत. भारत माळीच्या स्ट्रोक मध्ये ती ताकद आहे, ती नजाकत आहे. टप्पा पडलाय ओमकारचा. भारतने इथून खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. अशाच डॉट बॉल येतील. ही सेकंड राऊंडची मॅच आहे. क्वालिफाय साठी झुंज आहे आणि अशा झुंज देणाऱ्या मॅच मध्ये मात्र तुम्हाला गोलंदाजांचे सर्वोत्तम प्रयत्न असतील, व्हेरिएशन असतील, टप्पा चांगला असेल, लाईन लेंथ चांगली असेल. पण भारत माळी हा देखील मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू चोरावल्याचा अनुभवी आहे कारण माजी सरपंच चषक त्याने मात्र मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती. ते मैदान खोलिवलीचं होतं. हे सावल्याचं आहे. आलाय षटकार आलाय. नितीन दादा धुळे यांच्या चेहऱ्यावरती आली आहे स्माइल आणि आमदार चषकाचा कडक धमाकेदार षटकार आहे. षटकार हॅट्रिक जर का मारली तर नितीन दादा धुळे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. टीम सज्ज आहे. भारत माळी सज्ज आहे.
आज जो कारनामा भारत माली करेल का जय डाबाया चोरावल्यासारखी कित्येक सपोर्टर आलेले आहेत त्यांना नाराज करणार नाही आणि ती बॅटिंग तो करतोय. धावा येते 21, सिक्सरने 21. ओमकार उर्फ दद्दू बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय, वेग वेग भरपूर आहे ओमकारचा. 21 दुसऱ्या ओव्हरचे बॉल संपलेत ते मात्र 4. 2 ओव्हर आपण बघताय, 4 बॉल संपलेत. ओमकार उर्फ दद्दूच्या धावा येते 21. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण टफ विकेट आहे. आता 12 वाजले की मात्र फलंदाजांना चेस करताना थोडे नाकीनऊ येतात. शरीरावरती लागलाय, अपील होती, रनसाठी कॉल आहे. धावलाय राजेंद्र, धावलाय भारत माळी. चान्स घेतली आणि इथून मात्र चान्स घेतली आणि चौकार. खराब फिल्डिंग झाली, कव्हर अप नाही मिळालं, बॅकअपच नाही मिळालं. चालला चेंडू सीमा पार. 5 रन मिळतील फलंदाजाला, धावा मिळतील 5. लेग बाय का टीमच्या खात्यात धावा जातील 5. 5 धावा, 5 धावा. टीमची टोटल 26. खराब फिल्डिंग झाली, रिस्क घेतली. बॅटर पोहोचला होता पण रिस्क घेतली. कदाचित लागला तर किंचित विधभर अंतरने कदाचित आउट होईल ही अपेक्षा ठेवली आणि चौकार खर्च केलाय. विलाजी मोडक साहेब थोडे चिंताग्रस्त आहेत. परफॉर्मन्स चांगला होतोय, बॉलिंग चांगली होते पण फिल्डिंग. राजेंद्रच्या बॅटमधून मिड विकेटकडे खेळाडू काउफेस वरून पुढे आला. बघायचा आता, अडवला बॉल, अडवला. फिल्डिंग झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकारने षटक पूर्ण केलं. धावा 2 ओव्हरमध्ये 27. जानमान भुतिवली, प्रवीणभाई पवार, आमिर यांचा संघ मात्र क्वालिफाय मॅचमध्ये पोहोचलाय. गणेश कोंडेने तो सिक्सर मारला. आल्या आल्या ताकद त्यानेही दाखवली आणि आमिरने काय कॅच पकडली होती मेन बॅटरची. तिथून मात्र सामना टर्न झाला. प्रवीणभाई अभिनंदन तुमचं. आणि आता ती रात्र कोणासाठी लकी ठरेल हे आता बघायचंय. विलाजी मोडक साहेब या स्पर्धेचे आयोजक, गणेशदादा मोडक स्पर्धेच्या भानुदाजी धुळे ही त्रिमूर्ती आहे. शिवसेना आमदार चषक 2026 या ट्रॉफीचं आयोजन नितीनदादा धुळे यांचं आगमन झालं. नेहमी नितीनदादा धुळे यांचं सावळे गावावरती गणेशदादा आणि त्यांच्या सहकार्यावरती तेवढंच प्रेम राहिलेलं. हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते मैत्रीपूर्ण संबंध जपत असताना नितीनदादा या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजून गेले. आम्हाला असं वाटलं की कदाचित नितीनदादा येत आहेत की नाही, पण आवर्जून नितीनदादा सावळेकरांच्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. दिवस बदललाय पण नितीनदादा मात्र काय माहीत आपल्या मैत्रीमध्ये. उद्या येणार होते नितीनदादा पण आपल्या मैत्रीमध्ये काय माहीत. मैत्रीशी एकनिष्ठ नातं आहे ते मात्र नितीनदादा धुळे, गणेशदादा मोडक यांचं. आणि ती मैत्री वर्षानुवर्ष जपली आहे नितीनदादांनी. 2 ओव्हर 27 धावा. जय डाबाया चोरावले वेगवान धावतोय. खरं तर हरेश्वर भुंडेर याने एक चांगलं वाक्य वापरलं की चोरावले संघ 2 वर्षानंतर पुनरागमन होते. चिता जर 2 पावले मागे येईल ना तर मोठी झडप घेतो. हे हरेश्वर भुंडेर यांचं वाक्य आणि ते आज खरं ठरलंय. वा, पहिलाच बॉल, उंच आवेज, अंदाज आणि त्यावरती कॅच पकडली आहे सागर धुळेने. विकेट गोज डाऊन. सागरने पकडली कॅच. विकेट वाचताय. टीमची टोटल 2 ने 29 हा स्कोर आहे 2 ओव्हर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रत्येकाची नजर लागलेले. चोरावल्यावरून बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. वालकू माली, कमलाकरजी बुंडेरे, मधुकुरुबा कडव या सगळ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सुनीलजी ठोंबरे टाईप बघतायत की धावते एक्सप्रेस त्यांनी बघितलं. आता धावती धाव संख्या, दांडी गुल, विनोद आउट. धक्का दिलाय तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या कैलास धुलेने. फलंदाज बाद डीजे. इथे कैलास धुले संघाचा संघनायक धावून आला आणि त्याने 2 विकेट कमावल्या. आता चोरावले संघाचा नवीन फलंदाज सुमित धुळे. खरं तर या वर्षीची पहिल्यांदा मी चोरावले प्रीमियर लीग पाहिली.
नितीन दादा मॅन ऑफ द मॅच ठरले होते चोरावले प्रीमियर लीगमध्ये आणि यांचं क्रिकेट अजूनही जिवंत आहे दाखवलं नितीन दादानं. पण ती नव उभारी घेणारी टीम आता मैदानाच्या आतमध्ये कसा परफॉर्मन्स करेल याकडे लक्ष आहे. सावले प्रीमियर लीग देखील पहिल्यांदाच गावाची एकत्रित स्पर्धा झाली. गणेशदादा, विलास मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब या त्रिमूर्तीने ठरवलं ना तर सगळं काही शक्य आहे. हे दाखवलं त्यांनी SPL करून. स्वप्नील धुळे होते, नियोजन त्यांनी चांगलं केलं पण नियोजन करण्यामध्ये त्यांच्या सगळ्या खेळाडूंची मेहनत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबाही तेवढाच गरजेचा होता. जाऊया टीमची टोटल स्कोर कार्डवरती 29 3 विकेट जयडाबाया चोरवल्याचा नवीन बॅट्समन आलेला मैदानाच्या आत. सुमित लेफ्ट हँड बॅटर आहे. कैलास धुळे सुमित लेफ्टी बॅटर आहे. लांब लचक षटकार मारण्यामध्ये हुशार आहे. आल्या त्याने मात्र गॅप शोधली आहे. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू चाललाय. बॉल त्याने मिसफील्ड केलाय. सीमा पार चौकार. लगा लो भैया फेविकोल लावावा लागेल. चेंडू दूर चाललाय. हरेश धुळे यांच्याही डोक्याला मुंग्या मारतील अशी फिल्डिंग होती. आता असंख्य चौकार आणि 33 आता फिल्डिंगला कॅच प्राईज लावावं लागेल तेव्हा कुठेतरी चेंडू आडेल असं वाटतंय. विशाल दळवी दादांनी मान डोलावली. त्यांना माहित आहे की ही फिल्डिंग थोडी डोकेदुखी ठरली. 4 बॉल धावा येतात 33. सुमित पुढे येत होता, जागा बनवत होती, मागे दिलस्कूप करायचा होता पण इथून मात्र बॉल आला नाही बॅटवर. खरं तर प्रत्येक क्रिकेटरला आठवणी जागा करणाऱ्या खरं तर अशा मोमेंट असा प्रत्येकाला वाटतं की हा चेंडू चौकार झाला होता, षटकार झाला होता पण गोलंदाज कैलास धुलेची बॉलिंग विसरून चालणार नाही. मागे अपील तितके जोरदार करतायत. 33 धावा आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. वाह सुमितच्या बॅटमधून चेंडू उंच गेलाय, भरपूर उंच. कॅच आउट. फलंदाज बाद आणि 3 विकेट. कैलास धुलेने कमावल्यात 6 धावा देऊन 3 विकेट घेतल्या त्या ओव्हरमध्ये आणि 3 ओव्हरची समाप्ती 11च्या कडर रन रेटने. धावा झाल्या त्या 33. इनिंग संपली की आपण सन्माननीय कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त पंचायत समिती युवा डॅशिंग सदस्य आधी ग्रामपंचायत वाकचं सदस्य पद भूषवलं आणि आता तालुक्याचं नेतृत्व करणारे नितीनदादा धुळे. खरं तर नितीनदादा काही दिवसापूर्वी खरं तर कदाचित स्वप्न त्यांना पडलं असेल पण सत्यात उतरवलं आणि असंख्य कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, सर्व मतदारांनी टाकलेला विश्वास आणि आता नितीनदादांना पुढे या आपल्या जनतेसाठी काम करायचंय येत्या 5 वर्षामध्ये. पण नाही, मैत्रीपूर्ण जे रिलेशन आहे ते जपत असताना कायम सावळ्याच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेले नितीनदादा धुळे. सुनील ठोंबरे साहेब नेहमी खांद्याला खांदा देतात. रात्र पाठ जरी झाले तर नितीनदादा तुमची साथ सुनीलजी ठोंबरे आणि अनिलजी ठोंबरे सोडणार नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लास्ट ओव्हर. सुनीलजी बागड्या साहेब सध्या गायब झालेत. चर्चा भरपूर रंगतीये भानुदाजी धुळे साहेबांच्या सोबत. लास्ट ओव्हर आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी आता फलंदाजीसाठी स्ट्राईक मिळाली आहे. ती मात्र फलंदाज भारत माळीला. 14 धावावर खेळतोय भारत. पहिला बॉल, भारतचा स्ट्रोक ऑफ साईडला, पॉइंटच्या डोक्यावर उडवला. किती धावला बघा हा खेळाडू. वा गुड फिल्डिंग. अडवलाय बॉल, ढकललाय. तिघांच्या मध्ये फिल्डिंग होईल तोपर्यंत धावा इथून घेतल्यात फक्त 2. स्ट्रोक काय फिल्डिंग केली, किती धावला हा खेळाडू. युवराज कमालीचा युवराजा रनर. आता जोडी परत स्टेजवरती आलेले भानुदाजी धुळे साहेब आणि सुनीलजी बागडे साहेब. दोघांचा चोरावलेला सुनीलजी बागडे साहेबांच्या 3000 आहेत क्वालिफाय झाला आणि भानुदाजी धुळेंच्या सावलेला 3000. आता रेंज मध्ये आहेत म्हणजे अजून बक्षीस वाढेल. रात्रीच्या 12 वाजले की 2 GB डेटा परत आपल्या अकाउंट मध्ये येतो. सुनीलजी बागडे साहेबांचा जो बॅनर आहे, लष्करे साहेबांचा जो बॅनर आहे, किशोर लष्करे साहेबांचा बॅनर, तिथे 3 जितू साहेबांचा 3000 आहेत. एक स्ट्रोक 3000चा आहे. इथून मात्र चेंडू हातातून निसटला. ही फिल्डिंग खरं तर थोडी अवघड झाली. तोही चेंडू सुटलाय. चेंडू दूर चाललाय सोमजाई सावळेपासून. 2 धावा आल्या. टीमची टोटल 3 बॉल 2 बॉल आणि धावा आहेत त्या 37. 2 बॉल 37. जितू दादा, किशोर लष्करे साहेब आणि सुनीलजी बागडे साहेबांच्या बॅनरला जर कोणत्याही बॅटरने 6 मारला, जो समोर आहे समोरच्या स्क्रीनच्या बाजूलाच आहे, 3000 आहेत भानुदाजी धुळे यांच्याकडून. वाह भारत माळी. चेंडू चाललाय आर पार सीमा पार. सावळ्याच्या जंगलामध्ये चाललाय. आफ्रिकेचं जंगल जणू काही आहे आणि तिथे मारलाय षटकार. चेंडू मिळणार नाही. नवीन बॉल पाठवा आता.
नवीन बॉल पाठवा. मिलिंद बुंडेरे या संघाचे कोच आहेत आणि हा सिक्सर रन्स पोहोचल्या त्या 43. खरं तर या संघाला खरं तर आज चोरवलं संघ दमदार परफॉर्मन्स करेल हे भाकीत होतं चोरवल्याचे पांडुरंग कडव यांचं. उद्या 7:30च्या ट्रेनला खोपोली जाईपर्यंत एकचा चर्चा तीच असेल. धावसंख्या 43. मॅच बॉल आलाय बघा. वा, आमच्या व्हॉलेंटियरचं कौतुक आहे. युवराज आहे का आय थिंक तिथे, युवराज रसाल. युवराज रसाल म्हणजे जरी जरी तो तलावामध्ये त्याला टाकलं ना, 10 मगरी जरी असलं तरी त्यांच्यामधून पण तो बाहेर येईल. धावसंख्या 43. धावसंख्या 3 बॉल आणि 43. युवराज थँक्यू सो मच. आपण तिथेच थांबा. गणेश दादांचा कॅश प्राईज आहे तुमच्यासाठी. 3 बॉल 43 धावा. भारत माली आज खरं तर चोरावले क्रिकेट गाजवतोय आणि बघायचं भारतच्या समोर आता परत एकदा जितेंद्र. जितेंद्रचा हा बॉल पुढ्यात ठेवला होता समोर. डॉट बॉल 4 बॉल 43 धावा. 4च ओव्हरची मॅच आहे आणि शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल बाकी. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल बाकी. 43 धावा झालेले आहेत. सगळ्यांच्या नजरा लागल्या. जय डाबाया चोरवल्याची बॅटिंग दमदार झाली आहे. 5वा बॉल असेल जितेंद्रचा. भारतच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय ऑन साइडला. खेळाडू धावतोय. बॉल चाललाय बाउंड्री पार. नितीन दादा धुळे यांच्या हातातून देखील सहज टाळी वाजली. सुनील टोमरे यांनी देखील टाळी वाजवली. खरं तर मनामध्ये जो परफॉर्मन्स आहे आणि अंगामध्ये संचारलेली एका क्रिकेटरची शक्ती आहे ती या टाळीमध्ये होते आणि चौकाराने स्कोर पोहोचला 47. भारत माळी आज 11 चेंडूमध्ये 28 रन्स वरती घेतो. एकदा टाळ होऊन जाऊ द्या डगआउट. 11 बॉल 28. भारत माळी शो आहे तो जय डाबाया चोरवल्याचा. जितेंद्रचा शेवटचा बॉल. जितेंद्रचा शेवटचा बॉल आहे. धावा आहेत मात्र 47. अजून एक बॉल बाकी. 50 पार स्कोर जाईल का? चर्चा रंगती. आर एस जुळे चर्चा करतात की आता त्यांना कोचची गरज आहे. ऑलरेडी कोचने सगळे कानमंत्र दिलेले आहेत. लास्ट बॉल. वाह, खतरनाक. वेल फिनिश अँड वेल बॅटिंग बाय द बॅटर भारत माळी. जय डाबाया चोरावल्याने स्कोर उभारलाय 53 आणि विजयासाठी 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट केले 54. 12 चेंडूमध्ये 34 धावांची इनिंग खेळ भारत माली. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. आणि या दरम्यान इनिंग ब्रेक झालेली आणि 54चं टार्गेट आलेलं. आणि या दरम्यान मी सर्वांना विनंती करेल की या ठिकाणी आपण कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त कर्जत पंचायत समिती सदस्य आदरणीय नितीनदादा धुळे यांचा भव्य सन्मान आमदार चषक 2026 मध्ये 3ही आयोजकांना मी विनंती करेल. गणेशदादा मोडक, विलास मोडक दादा आणि त्याचबरोबर भानुदासजी धुळे साहेब 3ही आयोजक आपल्या शुभास द्या. आपण नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य